पोल्ट्री फीडसाठी लागणाऱ्या मका आणि सोयाबीनच्या किमती वाढल्याने उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे। त्यामुळे किरकोळ बाजारात अंड्यांच्या दरात थेट 3 रुपयांची वाढ झाली आहे। अंड्याचे भाव सध्या खूप वाढलेले आहे, कारण अंड्याचे फीडचे रेट बी वाढलेले आणि दुसरा मका वाढला, सोया वाढला, त्याच्यामुळे अंड्याचे रेट वाढले आणि अंड्याचे रेट वाढल्यामुळे सामान्य नागरिकाला याचा फटका बसतोय। आज मार्केटला कुठे 8 रुपयाला अंडा आहे, कुठे 9 रुपयाला आहे, कुठे 110 रुपये डझन आहे, कुठे 100 रुपये डझन आहे। हे महागाईचा फटका गोरगरिबांनाच पडतोय आणि त्याच्यामुळे एवढी महागाई असल्यामुळे गेल्या 4 वेळा तो 10 कस्टमर विचारायला येतात, तर 4च कस्टमर अंडे घेतात फक्त। कारण रेटमुळे लोक हे करतात का बा आज एवढा रेट झाला, तेवढा रेट झाला, आम्हाला 100 लोकांमध्ये 90 लोकांना तोंड द्यावं लागतं आणि याचा फटका सामान्य नागरिकांनाच बसतो। आज भाजीपाल्याचा मार्केट कमी झाला तरी अंड्याचा भाव काय कमी होईना। त्याचं कारण हेच आहे की आमचे रेट वाढल्यामुळे, अंड्याचे रेट वाढल्यामुळे कस्टमर कमी झाले। अंडी, चिकन, मटण वाढते दर यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचा खर्च वाढलाय। महागाईमुळे ग्राहकांकडून खरेदी कमी होत असल्याने किरकोळ विक्रेत्यांनाही आर्थिक फटका बसत असल्याचे चित्र दिसून आले। प्रतिनिधी अब्रार पीरजादे, आपलं नाशिक।